वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. द ॲक्युरेस इन्साइट्स या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजपर्यंत आपण या चॅनलवर AI, डेटा सेंटर, जलव्यवस्थापन, अर्थव्यवस्था, उद्योग, शिक्षण, विज्ञान, शासनाची धोरणे, विविध मान्यवरांच्या मुलाखती अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहिले आहेत. ॲक्युरेस इन्साइट्स हे केवळ एक यूट्यूब चॅनल न राहता विविध विषयांवरील विश्वासार्ह आणि अभ्यासपूर्ण माहितीचे ज्ञानकेंद्र, नॉलेज प्लॅटफॉर्म बनावे हा आमचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने आजपासून आपण एक नवीन सत्राची सुरुवात करीत आहोत. द ॲक्युरेस रीडर्स कॉर्नर, मराठीत त्याला आपण वाचकांचा कट्टा म्हणू शकतो. द ॲक्युरेस रीडर्स कॉर्नर या सत्रामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, अभ्यासक, संपादक, पत्रकार, लेखक, संशोधक आणि जाणकार वाचक आपल्या आवडत्या आणि महत्त्वाच्या पुस्तकांचा परिचय करून देतील. एखादे पुस्तक का वाचावे, त्यामधील मुख्य विचार कोणते आहेत आणि ते आजच्या काळात आपल्यासाठी का महत्त्वाचे आहे, याविषयी आपल्याशी ते संवाद साधतील. या मालिकेचा पहिला भाग सादर करताना आपल्यासोबत आहेत सिनियर पत्रकार आणि दिव्य मराठी या दैनिकाचे माजी निवासी संपादक श्री दीपक पटवे. मित्रांनो, श्री दीपक पटवे स्वतः लेखक आहेत आणि दर्जेदार अभिरुची असलेले वाचक देखील आहेत. चला राजकारणात हे त्यांचे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. याशिवाय सन 2008 मध्ये धुळे शहरात झालेल्या भीषण दंगलीवर आधारित दंगल एका पत्रकाराने पाहिलेली हे त्यांचे पुस्तक त्यांच्यातील धाडसी आणि निरपेक्ष पत्रकाराची साक्ष देते. राजकीय घडामोडींवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे त्यांचे यूट्यूब चॅनल देखील आहे. मित्रांनो, आज श्री दीपक पटवे हे पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि लेखक श्री नितीन फलटणकर यांच्या नफस ए जंग या कादंबरीचा परिचय करून देणार आहे. चला आजच्या रीडर्स कॉर्नरची सुरुवात करूया. धन्यवाद. नमस्कार, मी दीपक पटवे. पुस्तकं माणसाला शहाणी करतात असं म्हणतात, किंबहुना माणसाला माणूस करण्याचं काम पुस्तकं करतात असा माझा अनुभव आहे. याच पुस्तकांच्या जगामध्ये वावरताना, पुस्तकं वाचताना बऱ्याच वेळा कोणती पुस्तकं वाचायची, कोणती पुस्तकं वाचायची नाही असा प्रश्न नेहमी पडतो. पुस्तकं खरेदी करायला गेल्यानंतर कोणतं पुस्तक खरेदी करायचं, कोणतं वाचलं पाहिजे, आपल्याला कोणतं आवडेल, याच्याविषयी नेहमी वाचकांना प्रश्न पडतात असं अनुभवाला येतं. याच अनुषंगाने संजय झेंडे यांनी त्यांच्या चॅनलवर पुस्तकांचा परिचय करून देणारं एक सदर सुरू केलं आहे आणि त्या सदरामध्ये आज मी सहभागी होतोय, याचा मला नक्की आनंद आहे. आज जरी मी एका पुस्तकाविषयी या ठिकाणी बोलणार असलो तरीही मधून मधून मला अनेक वेगवेगळ्या चांगल्या पुस्तकांविषयी माहिती याच सदरातून मिळणार आहे. त्यामुळे मी संजय झेंडे यांना धन्यवाद देतो. आज मी ज्या पुस्तकाविषयी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, माहिती देणार आहे, ते पुस्तक आहे नितीन फलटणकर या तरुण पत्रकाराने लिहिलेलं. ती एक कादंबरी आहे, नफस ए जंग असं त्याचं नाव आहे. ही कादंबरी काय आहे? असं नेहमी म्हणतात की मराठी लेखक जे आहेत हे काळाच्या खूप मागे असतात. म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये काय चाललेलं आहे, परिस्थिती काय आहे, समाज कोणत्या चक्रातून जातो आहे, कोणत्या वातावरणातून जातो आहे, नवीन पिढीचे भाषा काय आहे, या सगळ्या विषयी मराठी वाचक थोडासा मागेच असतो. कधीतरी ती घटना घडल्यानंतर 15 वर्षांनी 50 वर्षांनी त्या संदर्भातले विषय हाताळण्याचा प्रयत्न कधी कधी मराठी लेखकांकडून होतो असं म्हटलं जातं. इंग्रजी लेखक त्याच्यात खूप पुढे आहेत.
काही पत्रकारही आपल्याला माहिती आहेत की जे सातत्याने लिहित आलेले आहेत. खुशवंत सिंग आपल्याला माहिती आहेत, ज्यांनी इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये बऱ्यापैकी लेखन केलेलं आहे, ज्याला साहित्य असं म्हणता येईल. कथा, कादंबऱ्या, फिक्शन, त्याच्यामध्ये पण त्यांनी बऱ्यापैकी लेखन केलेलं आहे. MJ अकबर नावाचे एक पत्रकार होते, सिनियर पत्रकार, नंतर ते मंत्री पण झाले. त्यांचं पण या क्षेत्रामध्ये चांगलं लेखन आहे. शशी थरूर हे एक राजकारणी सगळ्यांना माहिती आहे. त्यांची पण चांगली पुस्तकं सध्या इंग्रजीमध्ये कादंबऱ्यांच्या स्वरूपामध्ये आपण वाचायला मिळालेली आहेत. मराठीमध्येही आपल्याला अरुण साधूंसारखं नाव माहिती आहे की ज्यांनी फिक्शन लिहिलेलं आहे. राजकीय कादंबऱ्या त्यांनी आणलेल्या आहेत आणि राजकारणाची एक वेगळी आगळीवेगळी ओळख त्यांनी मराठी वाचकाला करून दिलेली आहे. नितीन फलटणकर हे सुद्धा एक पत्रकार आतापर्यंत होते. एका प्रथितयश दैनिकामध्ये अनेक वर्ष संपादक राहिले ते सोलापूरला, आणि त्यानंतर त्यांनी आता पब्लिक रिलेशन क्षेत्रामध्ये काम सुरू केलेलं आहे. त्यांनी लिहिलेली ही पहिली कादंबरी आहे, नफस ए जंग. नफस ए जंग काय आहे? नफस म्हणजे श्वास. त्याचं त्यांनी विश्लेषण पण कादंबरीमध्ये केलेलं आहे, पुस्तकामध्ये केलेलं आहे. नफस म्हणजे श्वास आणि जंग म्हणजे युद्ध. तर श्वासाश्वासात भरून राहिलेलं युद्ध असं आपल्याला या कादंबरीचं थोडक्यात वर्णन करता येऊ शकतं. साधारणपणे 220 पानांची ही कादंबरी आहे आणि समग्र प्रकाशन हे तुळजापूरचं एक प्रकाशन आहे आणि त्यांनी ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे. 220 पानांची कादंबरी असली तरी आपण एका किंवा फार फार तर 2 बैठकीमध्ये ही कादंबरी आपण वाचून पूर्ण करू शकतो, असं तिचं स्वरूप आहे. म्हणजे असं मी का म्हणतोय की त्या कुठलंच पान मला असं आढळलं नाही की त्याच्या पानावर एक पूर्ण पॅरेग्राफ हा पूर्ण ओळींचा असेल, असं एकही पान याच्यात आढळलं नाही. कारण ही कादंबरी बहुतांशी संवाद रूपात लिहिलेली आहे. पात्रांमध्ये जे संवाद घडतात त्या संवाद रूपातून आपल्याला ही कथा कादंबरी उलगडत जाते. आता आपण सगळेजण बातम्या रोज वाचतोय, टीव्हीवर बघतोय, युट्यूबवर बघतोय की अमेरिका आणि इराण यांचं जे युद्ध चालू आहे, इस्रायल त्याच्यामध्ये सहभागी आहे. विशेषतः इस्रायल आणि इराण यांचं जास्त युद्ध आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. या युद्धावर आधारित ही कादंबरी आहे. म्हणजे ही काही युद्धकथा आहे का? एखाद्या सैनिकाची युद्धकथा नाही. त्याने कसा पराक्रम केला, तो कसा लढला आणि मग या युद्धाचं कारण काय होतं, या युद्धाला कोण जबाबदार वगैरे अशी चर्चा याच्यात अजिबात केलेली नाही. तर ही एक युद्धाचा परिणाम सर्वसामान्य कुटुंबावर, सर्वसामान्य गावावर, छोट्याशा गावावर, तिथल्या जनजीवनावर कसा परिणाम होतो, लहान मुलांवर, महिलांवर कसे याचे परिणाम होत राहतात आणि ते किती खोलवर असतात, याचं एक खूप उत्तम वर्णन या कादंबरीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. नितीन फलटणकर हे खरं म्हणजे खूप चांगले लेखक आहेत फिक्शनमध्ये सुद्धा, असं त्यांनी या कादंबरीतून दाखवून दिलेलं आहे. ही कादंबरी म्हणजे एका तरुण मुलाच्या, जो पुढे सैन्यात जातो आणि जखमी होतो, पराक्रम करून जखमी होतो, अमेरिकेच्या 3 विमानांचा फडशा पाडतो आणि मग जखमी अवस्थेमध्ये तो रुग्णालयात दाखल होतो आणि मग तिथून त्या कादंबरीला सुरुवात होते आणि मग ज्याला आपण स्मृती म्हणतो त्या स्मृतींच्या स्वरूपामध्ये ती कादंबरी आपल्याला उलगडत जाते. हा जो कादंबरीचं हे जे पात्र आहे, हे जे सेंट्रल कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टर भोवती ही कादंबरी फिरते. पण ते फिरत असताना स्वाभाविक आहे की त्याची आई, त्याची लहान बहीण, त्याचे वडील, त्याचे मित्र, गावातले बाकीचे सहकारी, धार्मिक म्हणजे मशिदीमधले तिथले इमाम, या सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग येतो आणि त्यांचं एकूण त्यांच्या मनस्थितीचं, त्यांच्या एकूण स्थितीचं, त्यांच्या होणाऱ्या हालांचं, त्यांच्या एकूण प्रतिक्रियांचं, असं हे सगळं वर्णन ही कादंबरी आपल्यासमोर करत जाते. खूप चांगले काही काही सेंटेन्स पण याच्यामध्ये फलटणकर यांनी वापरलेले आहेत. म्हणजे युद्ध फक्त जमिनीवरच लढलं जातं असं नाही,
तर ते मनामध्ये लढलं जातं. किंवा जो माणूस युद्धात मरतो त्याच्यापेक्षा युद्धात जो जगतो त्याचं खरं युद्ध असतं, तो खरा युद्ध लढत असतो. अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून पात्रांच्या तोंडी अशी वाक्य टाकून नितीन फलटणकर यांनी खूप वेगळी मजा या कादंबरीमध्ये आणलेली आहे. आणि एक कुटुंब चित्र रंगवलेलं असल्यामुळे कुटुंबाभोवती जरी ही फिरत असली तरीही त्यानिमित्ताने त्यांनी इराणमध्ये काय परिस्थिती आहे, इराणचं राजधानी जी आहे त्या राजधानीची परिस्थिती काय आहे, ते शहर कसं आहे, तिथलं वातावरण कसं आहे, ते कसं डेव्हलप होत गेलं, असं पण सांगण्याचा प्रयत्न या कादंबरीतून उत्तमरित्या लेखकाने केलेला आहे. ही कादंबरी पूर्णपणे भावनिक असल्यामुळे ती वाचकाच्या मनाचा ठाव घेते. सुरुवात मी साधीला म्हटलं की सुरुवात आपण जर कादंबरीची केली तर ती जवळपास संपेपर्यंत आपण ती कादंबरी वाचून टाकतो, अशी त्याची लेखनशैली पण आहे आणि असं त्याचं कथानक पण आहे. त्यामुळे एक नितीन फलटणकर यांचा हा एक उत्तम असा एक प्रयत्न राहिलेला आहे आणि छान अशी त्यांनी कादंबरी ही लिहिलेली आहे. तर ज्यांना इमोशनल कथा कादंबऱ्या वाचण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्यांना प्रासंगिक, म्हणजे आता एकीकडे आपण टीव्हीवर आणि वृत्तपत्रात बातम्या वाचतोय आणि त्याच पद्धतीच्या बातम्यांशी संबंधित, त्याच वर्णनाशी संबंधित अशी कथा कादंबरी आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपण त्याच्यात जास्त इन्व्हॉल्व होतो, ते आपल्याला जास्त जिवंत वाटतं. असा अनुभव ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी ही कादंबरी अवश्य वाचावी. बुक गंगावरती उपलब्ध आहे आणि नितीन फलटणकर यांनी हा केलेला प्रयत्न माझ्या दृष्टीने खूप चांगला आहे. याच्यानंतर त्यांच्या आणखीनही कादंबऱ्या रांगेत आहेत असं त्यांनी सांगितलं. काही कथा संग्रह त्यांचे येत आहेत. तर मला असं वाटतं की मराठी वाचकांसाठी एक चांगला लेखक आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि चांगलं लेखन त्यांचं येईल, आपण ते वाचत राहू. मी त्यांना पुढच्या लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.